हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल. तर चला आता परमने गाडी घेतलो. चला तर मग आता वाजले 9. काय हो शेठ? मी गाडी आणलो. अच्छा व्हेरी गुड. टिक्की लावलो. तर चला आता माई आली आहे घरी. आत्ता आली आणि आम्ही लगेच करतोय लोणच्याची तयारी. तिकडे ती कैरी आणून ठेवते. आता आम्ही कैरी वगैरे फोडू आणि नंतर लोणच्याचा खार वगैरे बनवू. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की आम्ही लोणचं कसं बनवतोय, कसं काय सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. हो ना पमा? हो. तर व्हिडिओ ते बघ माई तिकडे कैरी आणून ठेवते. तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. काय करतो परम? परम काय करतो? तुझा बर्थडे ना? दे दे परम तुझा बर्थडे ना पप्पीला. पप्पीला दे शिवाय त्याला दे. तेव्हा कसा लसूण खातोय पा आमचा पॉपी. परम किती घाबरतो. पॉपीला द्या पॉपीला. आता काय शोधतोय पॉपी? पॉपी तू कैऱ्या फोडायला येऊ नको. काय रे आता तू येतो का लसूण खायला पाहिजे? तेव्हा पॉपी ना बाई त्या हिरव्यामध्ये दिसत पण नाही. त्या बाई ना हे बघ उन्नती हिरव्यामध्ये हिरव ते बाई कळत बी नाही तो पॉपी आहे. कैऱ्यान तो सारखाच दिसतोय. नाही येणार ग. हे पा इकडे आमचं चाललंय कैऱ्या फोडायचं काम. हे पा आणि आम्हाला हा पॉपी त्रास देतोय. पॉपी फोडू देत नाही कैरी. काय पवा? पॉपी ये पाय इकडे ही सोलते लसूण, इकडे फोडताय कैऱ्या. आणि त्यात आम्हाला पॉपी देतो त्रास. आता बनवतोय आम्ही इकडे लोणचं. तर त्यासाठी इकडे तेल पहिले मस्त गरम करून घेतलंय आणि तेल गरम झालंय हे बघण्यासाठी त्याच्यामध्ये एक लवंग टाकली का ती फुटते म्हणजे तेल गरम झालंय. आता आम्हाला लोणच्यामध्ये अशा मिरच्या आहेत. ह्या मिरच्या की ज्या पण त्या आम्हाला लागतात तळून. तर मग आता आम्ही काय करतोय की देठाला पकडून तेलामध्ये तळून घेतो एक एक मिरची आणि पूर्ण सोडायची नाही कारण ती काळी होऊन जाते. त्यामुळे आता बघत राहा आम्ही कसं बनवतोय. इकडे आहे तिखट, इकडे आहे बडीशोप, तिकडे गूळ आणि इकडे केलंय आम्ही हा लसूण आणि तिखट यांची पेस्ट. तर मग आता बघत राहा की आम्ही कसं बनवतो. यामध्ये ॲड झाली आहे लसणाची चटणी आणि बडीशोप. आता घेतली तिने इकडे मेथी. हा आहे लोणच्याचा हिंग. तो आता टाकायचा आहे आपल्याला इकडे. आता ही जी डाळ आहे ती तळण्यासाठी आणि जो आपण थर लावलेला आहे तो मिक्स होण्यासाठी. तर हे जे तेल आहे कढईतलं ते आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकून घेऊया. आता पुन्हा थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे. जास्त पण गरम नाही होऊ द्यायचं कारण ते तिखट आहे ना ते जळून जातं. तर आता आपल्याला टाकायची ही मिरची पावडर. हे बघा आणि हे जे मटेरियल होतं ते मस्तपैकी एकजीव करून घेतलं आहे कारण याला खूप गरम तेल लागतं. खूप पण नाही म्हणता येणार पण याच्याहून थोडंसं
कमी म्हणजे कोमटसारखं तेल आपण तिखटसाठी वापरणार आहे. आता त्याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला तिखट आणि मिरची पावडर. हे लाल तिखट मिरच्या आहे म्हणजे मिरच्याच्या बारीक केलेल्या मिक्सरमधून ते त्याच्यात आता ॲड केलं आहे. आणि तेल खूप सारं जर गरम असलं ना की तिखट जळून जातं आणि लोणच्याचा कलर छान येत नाही. तर चालू आहे आमचं लोणचं बनवण्याचं काम. आता राहिलंय फक्त तिखट ॲड करायचं. तर तुम्हाला आमची लोणचं करण्याची पद्धत कशी वाटली तेही नक्की मला सांगा आणि तुम्ही कसे करतात तेही सांगा. आणि जर आमचं काही चुकत असेल लोणच्याचा खार बनवताना तर तेही नक्की एकदा कमेंट करा. आता बघा इकडे इतका पाऊस सुटला आहे बापरे. आणि ह्या पावसाचं आहे ना पावसाचं रोजच झालेलं आहे. ते बघा एवढा पाऊस म्हणजे 5 वाजले का तो लगेच येणारच. आज तरी उशिरा आलाय. रोज 2:30-3 वाजताच येतो. आणि पोरांचं चाललेलं आहे की बाहेर फिरायला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ. आता एवढ्या पावसात त्यांना नेणार कसं आहे. किती जोरात पाऊस सुटलाय. आता काय करते हळद. आता घेतली तिने हळद. ती थोडी तेलामध्ये गरम करून टाकणार याच्यामध्ये. तर बघत राहा आणि कमेंट करा. हा हे तिखट आहे. यात थोडा लसूण ॲड केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये टाकणार आम्ही तेल. एक थोडंसं तूप करून दाखव त्यांना मग नंतर आहे ना मी करते. तुम्हाला दाखवते की कैऱ्या कशा आम्ही हळद आणि मीठ लावून सुकायला ठेवलेल्या आहे. हे बघा या आहे कैऱ्या की यांना मस्तपैकी हळद आणि मीठ लावून दिलेलं आहे. आणि ते थोडे सुकले की मग ते लोणच्याच्या खारमध्ये ॲड करू. हे बघा तिखटमध्ये टाकले. कलर बघा किती लाल लाल आलेला आहे तिखटचा. हे बघा फायनली लोणच्याचा खार बनलाय. आता हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाला का मग याच्यात आपण कैरी टाकून बरणीमध्ये लोणचं भरायचं. गुळ हा तो गुळ भरताना टाकायचा आहे ना. कैऱ्या भरू आपण तेव्हा. हे बघा कुठलीही बाजू वर खाली केली तरी आपल्याला कुठेच पिवळं किंवा डाळ दिसत नाहीये. म्हणजे चांगल्या प्रकारे आपण तिखट त्याच्यात ॲड केलंय. आणि तेलही आम्ही म्हणजे बनवतो तेव्हाच जास्त टाकून देतो जेणेकरून नंतर टाकायची गरज पडत नाही. आता वाजत आले 9. स्वयंपाक वगैरे झाला. सगळं आवरलं. खूप थकायला झालंय आज. एक काम एक्स्ट्रा केले लोणचं बनवण्याचं तर खूप सारा थकवा आलेला आहे. तर इकडे चाललंय माईचं लोणचं भरायचं काम. आणि इकडे आहे परम की त्याला पाहिजे होता मोबाईल. त्याचं चाललेलं मला मोबाईल दे मोबाईल दे. हो ना पम्मा. पम्मा म्हणतो ब्लॉग एंडिंग नाही करायची. ब्लॉग एंडिंग करायची काले नाही. तर तुम्हाला दाखवते मी की माई कसं लोणचं भरते. 1 सेकंद बॅक कॅमेराने दाखवते. लोणचं भरायला करते मदत आमची उन्नती. उन्नती आता खूप मोठी झाली आहे ना ग उन्नती. काम करायला लागले बिचारे मम्मीच पुढे. आता शिट्टी होणारच आहे. आपण खिचडीचा कुकरच लावलाय आज. समू मोबाईल खेळते का त्याला देते. आमची समू बघता हसते. आमची समू काही नाही बोलत. ती बघा ती कशी आता भरते. 2 बरण्या भरतील. थोड्या थोड्याच भरतील का पूर्ण. म्हणजे कैरी कमी पडली का आपल्याला. खार जास्त आहे का. हा हा आणि कमी पण टाकले आपण यावेळेस. दरवेळेस तरी जास्त टाकतो. परम बोलायचं नाही. परमला बोलायचं काय
ऑगी ना तू ऑगी काय बोल नवीन पाहिजे त्याला तिला जुना देऊन टाकला. हा असं चाललंय त्याचं. मी आग येतो. मला टेन्शन घेतं ना घ्या बोलत. खूप बारीक होऊन जाशील, खूप बारीक होऊन जाशील उन्हाची पेक्षा बी. हिचं ऐकून ऐकूनच ना माझं इतकं डोकं दुखायला लागून जात. म्हणून ऐकू नको, माझं ऐकू नको. माझ्या एवढं शास्त्रज्ञ कोणी नाही. लय डोकं खाती ही. काम तर करती पण डोक्याला लय शॉर्ट देते. शॉर्ट येते. हा ही बिचारी उन्नती कसं सहन करते काय माहिती का ग. म्हणून उन्नती आम्ही बोलतो का गं? जुळता मी बोलतच नाही का असं. काय कर तिला माहिती आहे आपली मम्मी योग्य सांगते. का ग. म्हणजे असं उलट नाही बोलत की मी असं का बरं सांगते मग तसं का बरं सांगते. तुला जे करायचं ते कर आणि मला सांग एवढंच आहे. ठीक आहे जाऊ द्या ज्याच्या त्याचा प्रश्न ज्याला त्याला माहिती असतो हो की नाही. चला तर मग आजचा व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ब्लॉग बघतात पण लाईक करायचं विसरून जातात तेच खूप सारं महत्त्वाचं असतं. तर प्लीज ब्लॉग बघून झाल्यावर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आज ब्लॉग एंडिंगला गुड नाईट बोलायला ना माझा शिवा आहे ना परम आहे तर तो त्याला बोलायचं नाही आहे. आणि शिवा आहे की जो आज लवकर झोपून गेलेला आहे. त्याच्यामुळे चला बाय गुड नाईट.